नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे भाजणीच्या पिठापासून चकली कशी बनवतात। एकदम सोपी पद्धत आहे। यापूर्वी मी चकलीची भाजणी दाखवली आहे। भाजणीच्या पिठापासून चकली बनवलेली आहे। 1 किलोचं प्रमाण परफेक्ट आहे। चकलीची भाजणी कशी करतात त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ तिथे मिळेल। आणि तुम्ही बघू शकता छान काटेरी आणि कुरकुरीत चकली झाली आहे। कुरकुरीत झाली आणि अजिबात तेलामध्ये विरघळत नाही। तर तुमची ही चकली तेलात विरघळू नये, मऊ सुद्धा पडू नये, यासाठी मी पुढे या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स दिल्या, तुम्ही त्या फॉलो करा, म्हणजे तुमची ही चकली छान अशी कुरकुरीत होईल। बघा, तुम्हाला इथं तोडून सुद्धा दाखवते आणि बघा तुम्हाला एक खाऊन सुद्धा दाखवते। क्या बात आहे, मस्त अशी कुरकुरीत झाली आहे। कुरकुरीत राहावी म्हणून मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स दिल्या, तुम्ही त्या फॉलो करा, म्हणजे तुमची सुद्धा चकली छान अशी कुरकुरीत आणि मस्त खमंग अशी आणि छान काटेरी सुद्धा होईल। तेलात टाकल्यावर विरघळणार सुद्धा नाही। तर तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका। स्किप करत जर तुम्ही बघितला तर तुम्हाला खुसखुशीत अशी खमंग चकली बनवता येणार नाही। तर तसं करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला चकली कशी बनवायची याचं अचूक प्रमाण माहीत पडेल। महिना सणाचा आहे, तर दिवाळीचा सीझन आहे, तर मस्त अशी खमंग व्यंजनं तर झालीच पाहिजे। त्यासाठी मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच खमंग दिवाळीच्या रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मस्त अशी काटेरी आणि छान कुरकुरीत चकली बनवायला सुरुवात करूया। तर चकली कशी बनवायची त्यासाठी लागणारे साहित्य आपण एकदा बघून घेऊया। तर इथं चकली करण्यासाठी भाजणीचं पीठ 1 किलो आहे। तर हे भाजणीचं पीठ मी गिरणीमधून दळून आणलं आहे। तर आपल्याला इथं लागणार त्यासाठी 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 2 चमचे ओवा आहे, किंवा मग तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता। तुम्हाला चकली हे कितपत तिखट आवडते त्यानुसार। त्या सगळ्यात अगोदर आपल्याला पाणी गरम करायला घ्यायचं आहे। आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला घेतलं आहे आणि पाण्याला छान दणकून उकळी येत आहे, तुम्ही बघू शकता। तर पाणी किती घालायचं, तर इथं मी या ग्लासाने मोजून मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे। एवढं पाणी पुरेसं होते, जास्तीचं पाणी घालू नका। गॅस करायचा एकदम कमी, आधी मी फुल याच्यावर केला होता, आता कमी करून घेतला आहे। त्यामध्ये आपल्याला हे सुके जिन्नस घालायचे आहे। त्यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, तीळ आहे आणि ओवा हा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा। बघा, कारण की या मिश्रणाला एक दणकून उकळी काढून घ्यायची, हे छान मिसळून घ्यायचं यामध्ये। आता याला छान उकळी आली आहे आणि तुम्ही बघू शकता रंगही छान सुरेख आला। आता यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालून घ्यायचं। 4 चमचे तेल घालत आहे, किंवा मग तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा घालून घेऊ शकता। हे छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं। गॅस कमी करायचा आणि यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे। आपण उकडीचे जे मोदक करतो त्याचप्रमाणे याची उकड काढून घ्यायची आहे या भाजणीच्या पिठाची। छान हे मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथं मी छान हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। गरम गरम असतानाच हे पीठ आपल्याला एका मोठ्या परातमध्ये काढून घ्यायचं। तर गॅस करते बंद आणि हे मिश्रण काढून घेते। तर हे पीठ छान गरम आहे, तर आपल्याला काय करायचं, इथं एक असा पेला घ्यायचा आणि त्याने छान असं हे मॅश करून घ्यायचं। जसं आपण उकडीचे मोदकाला करतो त्याचप्रमाणे हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। मिश्रण चांगलंच गरम आहे, हाताला सोचवत नाही, म्हणून मी इथं पेला घेतला। या पेल्याने छान हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। गरम गरम असतानाच हे प्रोसेस चालू करायची। आता हे पीठ थोडंसं कोमट झालं, हाताला सोचेल असं झालं आहे, तर आता काय करायचं, छान हे हाताने
व्यवस्थित असं मळून घ्यायचं. बघा छान असा घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे. बघा आता हे मिश्रण छानपैकी असं मळून घ्यायचं. जर थोडीफार गरज पडली पाण्याची तर 1-2 चमचे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी थोडं पाणी घालून घेते, 2 चमचे इतके. आणि हे व्यवस्थित मिश्रण छान असं घट्टसर मळून घेते. आणि आता इथे मी छान घट्टसर अशी कणिक मळून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. आता एक याचा गोळा घेऊन बघते, छान असा गोळा बनते का नाही. छान व्यवस्थित याचा असा गोळा बनतो. म्हणजे हे छान प्रकारे इथं मी मळून घेतली आहे. तर 10 मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आणि ही कणिक अशीच 10 मिनटं मुरवण्यासाठी ठेवून द्यायची आहे. आता इथे 10 मिनटं झाली आहे आणि ही कणिक मी छान मुरवण्यासाठी ठेवली होती, तुम्ही बघू शकता. हलक्या प्रमाणात तशी सॉफ्ट झाली आहे. तर इथं माझ्याकडे एक पितळी साचा आहे, तर मी हा घेते. बघा तुमच्याकडे पितळी साचा नसेल तर तुम्ही स्टीलचा जो साचा असते त्यामध्ये सुद्धा चकली करून घेऊ शकता. तर बघा इथं हे चकली काढायची चाळणी आहे, तर यामध्ये अशी लावून घ्यायची आणि याला अशी जोडून द्यायची. तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, कारण या पितळी साच्यामध्ये चकली बनवायला घ्याल तेव्हा त्यामध्ये छान चकली निघते. हा साचा वापरा. एकदम हे फिट करून घ्यायचं. छान ही चाळणी फिट करून घेतली आहे. बघा आता इथं काय करायचं, एक आपल्याला गोळा घ्यायचा छान, यामध्ये मावेल जेवढा असा छान हाताने याला एकदा मळून घ्यायचा हातावर छान असा, जेणेकरून हा तुटला नाही पाहिजे. चकली बनवत्या वेळेस लांब आकारामध्ये हातावर छान मळून घ्यायचं. हे कणिक बाजूला आपल्याला झाकून ठेवायचे आहे. आता मी यामध्ये हा घालून घेते आणि संपूर्ण असा प्रेस करून घेते. बघा असा दाबून घ्यायचा. आणि आता या चकली आपण या प्लेटमध्ये काढणार आहोत, तर याला मी खाली थोडंसं तेल लावून घेते, कारण मग चकली याला चिटकणार नाही, पटकन निघेल. इथं थोड्या प्रमाणात याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे चकली जी बनवतो आपण ती सहज निघेल, अजिबात याला चिटकणार नाही. आणि बघा यामध्ये मी छान सारण भरलं आहे. आता तुम्हाला एक चकली पाडून दाखवते. छान अशी हाताने दाबून घ्यायची. बघा हे बघू शकता खाली सहज पडत आहे. बघा मस्त अशी गोलाकारमध्ये छान काटेरी चकली पडत आहे. छान हे दाबून घ्यायचं. तुम्ही हवं असेल तर एखाद्या केळीच्या पानावर सुद्धा ही चकली काढून घेऊ शकता. आणि बघा छान आपली ही चकली बनली आहे. तर याचप्रमाणे दुसरी सुद्धा चकली मी तुम्हाला करून दाखवते. बघा असं हाताने असा आपल्याला हा चकलीचा साचा आहे, हा हाताने छान असा दाबून घ्यायचा आणि यामध्ये छान अशी ही चकली पाडून घ्यायची गोलाकारामध्ये. खालचं टोक व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. आणि तुम्ही बघा सहज चकली बनत आहे. आणि शेवटचं जे टोक आहे ते छान आपल्याला जोडून घ्यायचं. बघा मस्त इथं काटेरी चकली बनली आहे आपली. तर याचप्रमाणे आपल्याला सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या आहे. इथं मी सगळ्या चकल्या एकाच वेळेस बनवून घेतल्या आहे. आणि बघा खूप साऱ्या प्रमाणात ही चकल्या इथं मी करून घेतल्या. आणि चकली करताना काय करायचं, आपल्याला चकलीचं जे समोरचं टोक आहे ते छान जोडून घ्यायचं आणि शेवटचं टोक आहे ते सुद्धा व्यवस्थित असं जोडून घ्यायचं, म्हणजे तळायला घेऊ तेव्हा मग ती तेलात टाकता टाकता विरघळणार नाही, छान व्यवस्थित तळलं जाईल. आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी घ्यायचं आहे. आता इकडे गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल आपल्याला छान कडकडीत तापून घ्यायचं आहे. तर प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा असतो की तेलामध्ये टाकता टाकता चकली विरघळते. तर आपण एक सोडून बघूया आपली तेलामध्ये विरघळते का. हे बघा इथे मी एक चकली सोडली आहे, एकदम छोट्या आकाराची आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, चकली तळत असताना एक छोटीशी चकली यामध्ये घालून बघायची की ती तेलात टाकता टाकता विरघळते की काय. आणि तुम्ही बघू शकता
अजिबात तेलामध्ये विरघळली नाही बघा. गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवर करून घ्यायची आणि ह्या चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता ही चकली छान तळली गेली बघा, कुठेच विरघळली नाही. तर आपण इथं चकल्या तळायला घेऊया. तर इथं माझ्याकडे चाळणीमध्ये चकली आहे, मी घालून घेते. एक चकली अलगद हाताने आपल्याला यामध्ये सोडायची बघा. ही दुसरी बी सोडते. जेवढ्या यामध्ये मावतील तेवढ्याच आपल्याला घालायचं आहे. आणि पलटी करायची तर अजिबात काही करू नका, नाहीतर मग चकली तळताना ते तेलामध्ये विरघळून जाईल. तुम्ही बघू शकता छान तिला वरती येऊ द्या आणि नंतर मग पलटी करून घ्या. एक बाजू जेमतेम 2-3 मिनटासाठी छान तळायची आहे आणि मग नंतर पलटी करा. नाहीतर मग तुम्ही पलटी करायला घ्याल तेव्हा मग चकली हे तुटून बाहेर येईल बघा. छान ही तळल्या जात आहे. तर याला पलटी करून घेऊया. ती तरंगायला हवी अशी, आणि तरंगली की मग आपण त्याला पलटी करायची. हे बघा, ही बाजूसुद्धा छान झाली आणि तुम्ही बघू शकता आपली चकली ही कुठेच विरघळली नाही आहे. आत्ताच बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो की तेलात टाकल्यावर आम्ही चकली जी तळतो तर ते लगेच विरघळते. तर असं होऊ नये म्हणून तेल छान तापायचं आहे. आणि ही चकली करताना हे टोकंसुद्धा चकलीचे छान जोडून घ्या, म्हणजे ती तुटणार नाही. छान याला खरपूस रंगावर तळून घेऊया. तर इथं याला छान हलकासा सोनेरी रंग येऊ देऊया आणि मग काढून घेऊया. आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त इथं चकली आपली बनून तयार आहे बघा. मस्त अशी झाली आहे. आता याला आपण काढून घेऊया. छान यातलं तेल असं नितळायचं आणि ही चकली काढून घ्यायची. मस्त असा खमंग वास येतोय. काढून घेऊया. आता तुम्हाला एक दुसरी बॅचसुद्धा तळून दाखवते मी बघा. छान ही चकली या तेलामध्ये अशी अलगद हाताने सोडून घ्यायची आणि मस्त चकली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी चकली आपली तेलावर छान तरंगत आहे. तर या स्टेजला आपल्याला पलटी करून घ्यायची. आणि बघा कुठेच अजिबात विरघळली नाही आहे. चकली तेलातून काढली नरम पडू नये त्यासाठी एक टिप सांगते. तर चकली आपण जेव्हा तळताना काढून घेतो तर ती छान 2-3 तास अशी बाहेर हवेशीर ठेवावी आणि मग नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायची. नाही तर गरम असतानाच तुम्ही डब्यात भरा, तेव्हा मग चकली नरम पडू शकते. तर तसं करू नका. बघा इथं आपली ही सुद्धा बॅच तळून तयार आहे. आता याला सुद्धा काढून घेते आणि याचप्रमाणे आपल्याला सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकता आपल्या इथे सगळ्या चकल्या तळून रेडी आहे बघा. आणि काही छान दिसतात, छान असे काटेरी झाले आहे तुम्ही बघू शकता. आणि अजिबात कुठेही तेलकट दिसत नाही. तुमच्याही चकल्या अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हावा त्यासाठी मी काही टिप्स दिल्या, त्या तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुमच्याही चकल्या छान कुरकुरीत होतील आणि छान काटेरीसुद्धा होतील बघा. तेलात टाकल्या अजिबात विरघळतील नाही अशा या चकल्या होतील. आणि चकली आपण जेव्हा तेलातून तळून काढतो तेव्हा तेल नितळावं म्हणून ही मी या चाळणीमध्ये ठेवून दिली होती. तुम्ही बघू शकता याला तेल लागलेलं आहे. संपूर्ण यामधून तेल नितळून जाते आणि जी हवा आहे ते आजूबाजूला छान यामध्ये लागते. तर इथं आपल्या सगळ्या 1 किलोच्या प्रमाणात चकल्या बनवून तयार आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी बनवून तुम्हीसुद्धा खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.